जय महाराष्ट्र पब्लिक व्लॉग विथ कौशल भांगरे मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपला हा व्हिडिओ खूप खास आणि मेन होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही आजवर महाकुंभ आणि तोही 144 वर्षांनी आलाय ऐकलंच असणार वगैरे। तर ही हिस्ट्री खरी आहेच। तर सगळं सोडून आपण येऊयात आपल्या मेन कंटेंट वरती, जे की आपण चाललोय महाकुंभचं दर्शन घ्यायला। आणि ही ट्रिप एक सलग व्हिडिओ नसून काही पार्ट्स मध्ये असणार आहे। तर नक्की सोबत राहा, जे की आपण जाण्याची जर्नी तिकडे खूप सारे लोकेशन एक्सप्लोर केले। जसे आपण पहिले ठाण्यावरनं प्रस्थान करून लिंगापल्ली विजयवाडाला गेलो, तर वेळ होता म्हटलं, तिथे ट्रेनही लेट होती। तर तिकडनं आपण काही टेम्पल्स एक्सप्लोर केले, जसे की कृष्णा रिव्हरचे दर्शन घेऊन तिकडनं सवारी चालू झाली प्रयागराजसाठी, जे की आपण पहाटे पोहोचलो। स्नान वगैरे करून मग सवारी निघाली अयोध्या। हां बरोबर ऐकलत तुम्ही, रामाचं जन्मस्थान अयोध्या। पुन्हा तिकडनं जगातील सर्वात जुनी आणि पवित्र स्थान बनारस की नगरी, जिथे आपण सर्व घाट आणि साक्षात गंगा माता येऊन वसली आहे। आपण नवीन जागा पाहिल्या, नवीन माणसांशी भेटलो, खूप साऱ्या पुरातन मंदिरांचे दर्शनही घेतले, बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या। तर हा महाकुंभ आणि ही पवित्र संधी आपल्याकडे चालून आलेली, ते अनुभवायचा फक्त आणि फक्त अनुभवानेच कळेल। मी कितवर एक्सप्लेन करणार। चला तर आपली ही जर्नी आणि एक्सपिरियन्स खूप एक्साइटमेंट होणार आहे। तुम्ही पण एक्सपिरियन्स करा। कोऑर्डिनेशन नाही आहे हां, आणि ह्याच्यातले प्रवासी कॅन्सल करायचे होते, पण त्यांनी पूर्ण भरले ट्रेन। बिकॉज हार्ट पेशंट होते, त्याच्यामुळे आपल्याला थोडा धावपळ होते। आणि नमो पार्वती पते हर हर महादेव। नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या कौशल भांगरे व्लॉग मध्ये। ठीक आहे, इग्नोर द पसारा। आणि आता रेडी होऊन आपण एकदम चाललोय आपण प्रयागराज फायनली। आणि बुकिंग वगैरे झालेले सर, पाठीमागे आपले एकदम बॅग पॅक, आणि आपल्यासोबत आहे आपला भाऊ। सो चला तर मग जाऊया, कशी होते जर्नी आणि कसं काय आहे ते बघूया आपण पुढे। अँड सगळे टाकतात कंटेंट, काय गर्दी आहे काय नाही आणि काय वगैरे आहे तिकडे सगळं। तर आपण काय काय आहे आणि काय काय नाही, जे जेन्युअनली खरं आहे ते आपण दाखवूया आणि जाऊया। सो नम पार्वती पते हर हर महादेव। सो मम्मी, तुला काय वाटतं आम्ही चाललोय तर? मस्त, एकदम भारी। आणि आम्ही चाललोय तर अशी लोक बघतात भाई की फुल टेररिस्ट चाललेत, एवढा फुल बॅग पॅक। आणि इस्त्रीवाला आपला विचारतो, भाई सच्ची में जा रहे हो, एकदम पक्का जा रहे हो? अपन आता कल्याण स्टेशनला तर आलोय। एक्सप्रेस अपनी आ रही है पीछे से। सो आपण आलोय आता इथे फायनली स्टेशन जवळ, आणि आम्ही आता जस्ट वेट करत होतो आमच्या बॅगेचा। सो ही बघा, ही और ये बबड़ी तो भाई उठा ही नहीं रहा है, कैसे उठा है क्या मालूम। हाँ, सो ट्रेन तर येते अजून। अँड आपण वाट बघतो इथे। कितीची ट्रेन आहे? 3:02ची ट्रेन आहे, बट ऑन टाइम ट्रेन आहे। फायनली आपली ट्रेन आलेली आहे, आणि आता आपण त्याच्यात जाणार आहोत। अंदर जाने वाले हे, म्हणजे आतमध्ये जायचं आपल्याला। आता ट्रेन तर आलेली आहे। आपला नंबर तर भेटला आपल्याला फायनली। आणि हो, गरमी आहे खूप। अँड ओके, बघू आता काय होतं। आपल्याला सीट मिळालेली फायनल, ती आपली इथे सीट आहे। आणि आपल्या जोडीला एक भाऊ राहणार आहे, तिथे एक बसणार आहे, आणि इथे यांना सीट भेटले साहेबांना। ओके, तर
तर फायनली आपली ट्रेन सुटलेली आहे. गणपती बाप्पा मोरया मोरया. ओके, सो आता आपली जर्नी स्टार्ट आहे. इथनं आपल्याला जायचं आहे विजयवाडा आणि विजयवाड्यावरनं आपली ट्रेन आहे प्रयागराज. मग आज मिडनाईटला आपण तिकडे उतरणार आहोत आणि त्याच्यानंतर आपली ट्रेन तिकडे. सो आता थोडं चिल मारूया आणि थोडं बसूया. तर आता आपण आलो पुण्याला. अजून तर पुण्याला पोहोचलो आहे आत्ताशी. बघूया आता अजून कुठे पोहोचतोय. बाय द वे पुणे जंक्शन आलेलं आहे. बाहेर बघू शकता फुल गर्दी आहे बाई, फुल म्हणजे सोलापूरचे मावा कुल्फे एक नंबर लागते. आम्ही घेतले आता. तर आपण पोचलोय आता हैदराबाद म्हणजे लिंगपल्लीला पोचलोय. आणि जसं की तुम्हाला आधी बोललेलो त्याच्यानुसार आपण पहिले येणार होतो लिंगपल्ली म्हणजे हैदराबादला आणि मग तिकडनं आपलं चालू होणार होतं. तिकडनं आपल्याला पकडायची आहे प्रयागराजची ट्रेन. ॲक्च्युली इकडनं पण आपल्याला जायचं आहे. तिथनं जायचं आहे विजयवाडा आणि विजयवाडावरनं आपल्याला भेटणार आहे प्रयागराजला जायला. सो अशी आपली ट्रेन आहे आणि अशी जर्नी आहे. त्याच्यामुळे आपलं बुकिंग असं आहे. त्याच्यामुळे आत्ता पोचलं आम्ही, वाजलेत 3:46 आणि आता आपण पोचलो आहे लिंगपल्लीला म्हणजे प्रॉपर आपण हैदराबादमध्ये आहोत सध्या. आणि ही बघा आपली पब्लिक. सो आता आपल्या नेक्स्ट ट्रेनचं जी येणार आहे त्याचा आपण वेट करूया, थांबूया. झोप तर झाली आहे. 3 वरतीच आहे म्हणजे इथेच आहे, जिथे आम्ही उतरलो तिथेच येणार आहे. बाय द वे झोप तर काही झाली नाही कारण की 2 तास फक्त जास्तीत जास्त झोप घेतलेली. आणि बिकॉज आपले जे पॅसेंजर होते बाजूला ना त्यांना झोपायला दिलं. बिकॉज हार्ट पेशंट होते आणि त्याच्यामुळे रिस्क नको काय परत काय झालं वगैरे तर म्हणून त्यांना झोपून दिलं तिथे. आणि मी बसलेलो साईडला मस्तपैकी एकदम. सो ठीक आहे, आता बघू नेक्स्ट ट्रेन कधी येते. ओके, बाय द वे एक गफलत झाली आहे. बोलतो 7:30ची ट्रेन आहे. मला वाटलं की आता ट्रेन आहे पण ठीक आहे. नाही काहीच झालेली. या माणसाचं कधी लक्ष नसतं. याला जिथून प्लॅन झालाय तिथून 100 वेळा टायमिंग सांगितलं तरी तो याला वाटतं आता 6 वाजता आमची प्रयागराजची ट्रेन आहे. अजून आम्ही विजयवाडा नाही पोचलेलो. बाय द वे हे काही येणार नाही, हे ॲड नाही होणार आहे. पण ठीक आहे, आता थोडा आपण 6 वाजेपर्यंत थोडा वेट करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला भेटेल इथून विजयवाडाची ट्रेन आणि मग विजयवाड्यावरनं जायचं आपण प्रयागराजला. सो ठीक आहे, तिथपर्यंत बघू. आता वेट करूया नाश्ता वगैरे काय होतं कारण भूक तर लागली आहे. लेट्स सी. आणि बाई हा काय विषय आहे, नुसते मच्छर आहे ते वेड्यासारखे मच्छर पूर्ण कब्जा करतात. काहीच समजत नाही, एवढे मच्छर आहेत की. आणि इथं ते काका येऊन विचारणार इंदा 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 इंदा. अरे कुठं घंटा समजताय काय? मी म्हणलं सॉरी, हिंदी 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 पण मराठी पण नाही बोलू शकत. सो ये आहे सो हे आहे आपल्या राज्यात आपला माज असा विषय आहे तो. म्हणून भाई मराठीत बोला, कळतंय का तुम्हाला? पण ठीक आहे,
हा विषय असा झाला ना की भाई इनको पहिले जाने दो. विषय आता असा झाला ना की बॅग एक्सचेंज झालाय पण भाऊला कळालं नाही. हे देणारच नाही. बाय द आपण सिटिंग मध्ये आलोय. सो इथे बघा ही प्लेस अशी आहे. हो असा आहे सिटिंग एरिया. पहिल्यांदाच आलो आपण आणि ठीक आहे जनरल कंपार्टमेंट. त्याच्यामुळे आपण इथून या ट्रेननी जाणार आहोत विजयवाडा. तो लेट्स गो तिकडेच भेटूया डायरेक्ट. बाय बाय. थोडासा नाश्ता करूया आता. ओके असा विषय असेल तर काहीच मच्छर आणि काहीच प्रॉब्लेम आहे भाई. एकच नंबर विषय आहे आणि फुल तोडून एकदम. अजून एक आयटम आहे दाखव काय. अभी खोला जा रहा है कुछ एक डिफरेंट आइटम. भज्जी. काय का भज्जी. परत परत तू बघतो तो पण तर जस्ट आपण आता विजयवाडा स्टेशनला उतरलोय आणि फायनली आपण आता विजयवाड्याला आलोय. आपल्याला इकडनं जायचं आहे. सो प्रयागराजची ट्रेन आहे पण ती आहे रात्रीची 9ची. आणि आता आपल्याला इथून थोडंसं फ्रेश होऊन मग इथले विजयवाड्याचे जे पण 1-2 टेम्पल आहेत ते फास्ट एकदम करायचे आहेत. बिकॉज टाईम पण कमी आहे कारण की ते थोडं लॉंग रूट आहे डिस्टन्स. सो बघूया आता कसं होतं आहे. आणि पहिला टास्क तर हा आहे की फ्रेश व्हायचं आहे. बिकॉज झोप तर झाली नव्हती बट थोडीशी आपण कव्हरअप केली आहे झोप. आणि आता बघू शकता तुम्ही पाठीमागे मस्त विजयवाड्याचं स्टेशन आहे. सो ऑटो पकडून इथे पहिले आपल्याला जायचं आहे एका नदीच्या इथे आणि तिथे फ्रेश व्हायचं आहे पटकन. सो चला मग भेटूया पुढे. सो फायनली बार्गेनिंग करून आपल्याला एक भेटले ऑटो आणि आता आपण जाणार या ऑटोमधनं. सो चला. येस यूट्यूब. तो आपल्याला जायचं इथे करणार आहोत आपण अंघोळ. द टाइम्स ऑफ इंडिया. आणि आता जाऊया मंदिर आहे इथे एक छोटंसं छान फेमस हैदराबादचं. सो तिथे दर्शन घेऊया आणि मग नेक्स्ट पुढे जायचं आहे आपल्याला. सो पटापट जरा घाई करायची आहे त्याच्यामुळे. आणि सो जाऊया दर्शन घेऊया. मे बी तिथे फुटेज काढता नाही येणार कारण की तिथे अलाउ नाही आहे. तर जमलं तर काढूया नाहीतर लेट्स सी. चलो ओके. Ayo.
फायनली दर्शन झालं आपलं आणि तिथे वरती खूप वरती आहे, तुम्हाला दिसेल मागे आय गेस दिसलं तर, पण खूप वरपर्यंत टेम्पल आहे आणि बालाजीच्या बहिणीचं टेम्पल आहे असं काहीतरी आहे. इथून आपल्याला ट्रेन पकडायची आणि 1 तास तरी लागतो मिनिमम आय गेस, त्याच्यामुळे आपल्याला थोडा धावपळ होते. आणि येताना मस्त प्रसाद होता जो की छान होता एकदम, खिचडी टाईप जी होती ना एकदम बेस्ट होती. चलो आहे आपल्या ज्या सेकंड मंदिराजवळ यायचं होतं आपल्याला आणि इथेच तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता जे की हे आहे टेम्पल. आणि तर जाऊया आपण आता दर्शन घेऊया मस्तपैकी. वाजले आहेत 4 आणि झालं आहे थोडा टाईम झाला आहे, पण ठीक आहे आपल्याला तिकडनं ट्रेनमधनं आणि मग नंतर बस असं ट्रॅव्हल करत यावं लागलं. आणि जमलं तर आपण इथे शूट करूया. हे बालाजीच्या भावाचं टेम्पल आहे असं बोलत आहेत, सो मे बी आपल्याला आतमध्ये शूट करायला भेटलं तर करूया, नाहीतर बघूया. बिकॉज ना आपल्याला तिकीट्स नव्हते मिळत, त्याच्यामुळे आपण कल्याण टू हैदराबाद असं आपण जर्नी स्टार्ट केली आणि मग हैदराबादवरनं आपल्याला इकडनं जायचं आहे प्रयागराज. सो संध्याकाळी आपली जी ट्रेन आहे तिकडनं आपण जर्नी स्टार्ट करणार आहोत आणि सो मग तिकडनं जी पण धमाल होणार आणि एक्साइटमेंट असणार आहे ती खूप एकदम प्रिशियस असणार आहे आणि खूप छान असते. सो तुम्ही इथेच आपल्यासोबत टचमध्ये राहा आणि चला तर आता आपण दर्शन घेऊया मंदिरामध्ये. ओके. तो आता आपण आलोय प्रसाद घेऊया थोडासा, जे की इथे काहीतरी स्पेशल आहे असं वाटतंय. थोडासा प्रसाद घेऊया बघू. ओके जाऊया. तर आपण घेतलाय आता प्रसाद घेतलाय मस्तपैकी. हा बघा प्रसाद आणि त्याच्यामध्ये एकदम काहीतरी वेगळं आहे. आणि झालं दर्शन वगैरे आणि चला तर निघूया. गोविंदा. इथे पण एक अशी गोष्ट आहे जे की म्हणजे जे भक्तिभावाने येतात लोक, बट त्यांची काहीतरी असेल माहिती नाही, बट ते ज्यांच्या अशा मन्नत असतात घर बांधायचं वगैरे काही त्यांच्या, तर ते लोक असे एकावर एक दगड ठेवून ते असं एक हे ठेवतात. सो बघा तुम्ही हे बघा कितीतरी लोकांनी असं ठेवलं आहे, खूप मोठे मोठे, म्हणजे ज्याला घर बांधायचं आहे ज्याची इच्छा आहे असं तसं. 1 दगड 2 दगड असं खूप सारे आहेत, असे खूप सारे तिकडे पण. सो दर्शन वगैरे झालं जसं बोललो तसं तुम्हाला, जे की आपल्याला तिथे आतमध्ये शूट नाही करतायत बिकॉज इथले रूल्स अँड रेग्युलेशन्सच असे आहेत जे की आपल्याला नाही करतायत शूट. सो त्याच्यामुळे आपण आता बाहेरच आलो आहे आणि आता इथनं आपल्याला जायचे बस पकडायची आणि मग स्टेशन पोचायचं आहे. आणि चला ठीक आहे मग. आणि एक आम्ही ज्यूस घेतलं आहे बदाम शेक, एवढा बाप लागतं आहे ना, काहीतरी सही लागतं आहे, म्हणजे जस्ट लाईक आपलं काय अमूल कूल अशी टेस्ट आहे त्यांचं, इथलं होममेड आहे, सही आहे.
तर बोललो आता भूक लागलेली थोडीशी, कारण की नंतर काही आपल्याला जास्त काही नाश्ता करता नाही येणार. सो बोललो तिथे पाणीपुरी खाऊया. आणि भाऊकडे पाणीपुरी खायला आलो तर भाई बघा आपल्या पुऱ्या किती आहेत. 4च पुऱ्या, 4च म्हणजे काय विषय भाई. आमच्या बिल्डिंगच्या खालचा तरी देतो 6, ॲटलिस्ट 5. भाई आपण फर्स्ट टाइमच खेळलो. आणि डील झालेले प्रत्येकाचे. सो इससे सस्ता कोई नहीं मिलेगा. सुरभाई में एडवेंचर. सॉरी. सो फायनली आता प्रयागराजला पोहोचलोय आणि आता वॉकिंग करतोय आपण इथून. सो वॉकिंग खूप आहे. हा ब्रिजवरनं आपल्याला चालायचं आहे. झालं आपलं आता स्नान वगैरे सगळं. आता निघालोय आपण ऑटोमधनं काशीला जायला. बाय ट्रेन आपली सोडलेली आहे, ट्रेन पण गेलेली आहे. सो आता बनारसला आपण चाललोय घाटावरती आणि बोटिंग करणार आहे. ये तो केवल एक शुरुआत थी दोस्तों, आगे तो पूरी फिल्म बाकी है. तर नक्कीच सोबत राहा, जेणेकरून पुढे धमाल आणि जी मज्जा केली आहे ती येणाऱ्या महाकुंभच्या पार्ट 2 मध्ये पाहायला मिळेलच. सो स्टे ट्यून. बाय. शिव 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 शंभो.